आणि संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की जर व्हीपचं उल्लंघन केलं तर कारवाई निश्चित होणार आहे. आता मला तर काही माहीत नाही. मला व्हीप आलेला आहे. मी त्या काय मीटिंगसाठी चाललो आहे. आता मी कशाला काळजी करू त्याची. पण इतर जे तुमचे काही मित्र होते गेल्या 1-1.5 वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत होतात, जे खासदार होते त्यांच्यासोबत माझ्याशी कुणी संपर्कात नसल्यामुळे मला काही कुणाशी बोलता आलेलं नाही आहे. आणि आता काय होणार आहे ते त्यांना माहिती आहे ना. प्रत्येकजण खासदार आहेत, ते हुशार आहेत, प्रत्येकजण हुशार आहे. पण काल जी पत्रकार परिषद झाली होती, तुम्ही त्या पत्रकार परिषदेत पोहोचलात. थोडंसं उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात संजय राऊत बोलत होते, त्यावेळेस थोडंसं भावनिक होताना तुम्ही दिसलात. नाही, असं काही नाही आहे. हे पाय, त्या पक्षाने मी आमदार झालो, मला आमदार केलं, मी खासदार झालो. मला घरून सांगण्यात आलं होतं की आपल्याला पक्ष बदलायचं नाही. माझ्या वडिलांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की माझा मुलगा पक्ष बदलत नाही, मला त्याचा अभिमान आहे. त्याबद्दल वडिलांचा इतका विश्वास आणि त्यांनी व्यक्त केला, त्याबद्दल थोडं भावनिक झालो. बाकी असं काही नाही. पदाधिकारी देखील तुमच्यासोबत आहेत, मोठा त्या ठिकाणी इतरांच्या ठिकाणी शुकशुकाट आहे. मात्र तुमच्या नाशिकच्या लोकसभेमध्ये घराच्या ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी पदाधिकारी तुमच्या बाजूने आहेत आणि निष्ठावंत म्हणून आता एक राजाभाऊंची ओळख होते. हे पण ती ओळख करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी मी काही केलं असं काही नाही. माझं काम आहे, निष्ठेने मी केलं आहे. मी काही खूप मोठं वेगळं काही केलेलं नाही आहे. फक्त मी निष्ठेने माझ्या कर्तव्याच्या दृष्टीने काम केलेलं आहे. मला जास्त काही बोलायचं नाही याच्यात. शेवटचा प्रश्न, वारंवार शिवसेनेच्या अशा पद्धतीने तुकडे होत आहेत. 1991ला सुरू झालं, तो 2022ला एकनाथ शिंदे बाजू झाले, आता देखील तीच परिस्थिती निर्माण होते. याकडे कशा पद्धतीने पाहता एक ज्येष्ठ शिवसैनिक? नाही, आता हे पहा, विचार करण्याची पद्धत आता सर्वांची बदललेली आहे. त्यामुळे त्यावर टिप्पणी करणं मला वाटतं माझ्यासाठी चांगलं नाही आहे. जे पक्षाचं नेतृत्व आहे ते त्याच्यावर बोलतील, ते सांगतील, त्या पद्धतीने पुढे होईल. केल्याबद्दल आपण पाहतो की थोड्याच वेळामध्ये शिवसेनेची बैठक आहे आणि इतर काही गोष्टींबद्दल आता बोलणं योग्य नाही, अशी प्रकारची प्रतिक्रिया जी आहे त्या राजाभाऊ वाजे